हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तसं तर दुपारीच ब्लॉगचा एंड केला होता आपण, तर म्हणलं चला संध्याकाळचं रुटीन थोडंफार शेअर करूया तुमच्यासोबत. आजपर्यंत मी कधी संध्याकाळचं रुटीन शेअर केलं नाही आहे. तर असं चला, आता वाजलेत 6. आता हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाले. तिकडून आल्यानंतर घरातलं वगैरे आवरले, ते काय शूट घेतलं नव्हतं. म्हटलं आता थोडंसं चालू करावं. अचानकच लक्षात आलं की आपण संध्याकाळचं रुटीनचा ब्लॉग शेअर करू शकतो, जे की अजून आजपर्यंत केला नाही आहे. त्यामुळे तर घरातलं वगैरे आवरतानाच मी शूट घेणार होती, पण जाऊ द्या. चला, आता मी केस वगैरे विंचारले. तसं माझं रोज रुटीन बदलत असतं. मी कधी असं आवरून बिवरून बनवत नाही आहे स्वयंपाक वगैरे. फक्त हातपाय धुतले तर धुते, नाही तर केस वगैरे विंचरत बसत नाही. पण आज थोडंफार तुमच्यासाठी करते. आणि आज सोनू म्हटली की तीच वेणी घाल, छान दिसते, रोज काय काय एकच करते, म्हणून तिनं मला ती घालायला लावली. तसं मला पण नाही आवडत, कारण माझं कपाळ पूर्ण मोकळं आहे ना पूर्ण, त्यामुळे ही वेणी मला काही छान दिसत नाही. पण असं तर लेकरासाठी करते मी. ना कधी लग्नाच्या आधी पण असे वेणी घातली ना, नंतरनं पण आता घालायला लागली, कारण ती मला छान दिसत नव्हती, हे मला पण माहिती होतं. त्यामुळे आपण कधी ते ट्राय केलेलं नाही आहे. आता ती पण गेली हातपाय धुवायला. तिला सांगितलं, म्हटलं हातपाय धुणे. घरातलं आवरून झालं आहे, बाहेर झाडून वगैरे मारलेला आहे. ते तुम्ही सकाळीच बघितल्यानंतर ना काय आपण स्वयंपाक वगैरे केला नव्हता. आता कपडे वगैरे बोलत बोलत वेगळाच कुटाणा होऊन जातोय. आता कपडे वगैरे धुतलेले आणून घड्या घालून ठेवायचे. आणि ते पण कधी कधी माझ्या रुटीनमध्ये नसतं. म्हणजे मी कधी कधी डायरेक्ट कपडे आणून ठेवते, घड्या मारत नाही, कारण ते उद्या लागणारच असते ते. आणि काय घड्या मारायच्या अशी म्हणते, तू नाही दिसत, जा पाठीमागं जा. काय घड्या मारायच्या अशा म्हणते आणि तशाच ठेवून देते. पण आज मारणार आहे, कारण आज डबल टिबल कपडे येते, तर ती काही घालणार नाही. ती जरी घातली तरी आपापल्या मनाने घेऊन घालते. ये मध्ये ये. तिकडून आले, शिलायला ड्रेस आले, ते ड्रेस वगैरे शिवून दिलं, घर आवरलं, केस विंचरले, हातपाय धुतलं, आणि मग लक्षात आलं आपण ब्लॉग शूट करू शकतो. तर असं जाऊ द्या. आता मी झाले माझं ऑलमोस्ट सगळं आवरून, फक्त टिकली वगैरे लावायचे, मग झालं. आता सगळं आवरतील, मग भेटते तुम्हाला, कारण 2-3 मिनटं यातच गेली आपली. तर अशी काय मी रेडी झाले. सिंदूर कुंकू लावाय गेले, पण तो भांगात कमी आणि केसात जास्त बसलाय. असं जाऊ दे, थोडीफार लिपस्टिक पण लावून दिली. कशी दिसते सांगा. आणि इकडे माझ्या सोनलेचा पण मेकअप चाललाय, तर तिचा मेकअप चालू राहणार आहे. आपण जाऊन कपडे वगैरे काढून घेऊन येऊया आणि घड्या मारूया, आणि मग पटकन चूल पेटूया. चला. कॅमेरामॅनचा मेकअप चाललाय, त्यामुळे आता स्वतः शूट लावलंय. आणि आता तुम्हाला मी वेगळी दिसत असेल, माझी फक्त सावलीच दिसत असेल. असो. चिमटं काढून ठेवावं लागतं, तर नाही तर सगळ्या चिमट्याची वाट लागली. 24 नाही 27 चिमटं होतं, 27 त्यातलं 23 राहिलं. फटा फटा फटा. सकाळी पण ते झाड मला लागलेलं. आता मला वाटतंय त्याला कट करायचा टायमिंग आलाय, कारण त्याच्यात जर साडी बिडी, आत्ताच माझी साडी अडकलेली, फाटली बिटली. चलो, झाले सगळी काढून.
बाहेर उजेड दिसते. आणि खरं सांगू का, घरात जेवढे क्लिअरिटी येत नाही ना व्हिडिओला, तेवढी बाहेर येते. बाहेर आल्यानंतर बघा फिल्टर वगैरे आणि असं पण यूट्यूबला काही फिल्टर नाही आहेच, ओरिजिनल व्हर्जन. आणि घरात आल्यानंतर ना बघा कसं दिसतंय ते. मी जास्तच मेकअप केल्यासारखं वाटतं. मेकअप नाही, फेअर अँड लवली, पॉन्स पावडर, कुंकू आणि थोडीशी लिपस्टिक, पण तोच जास्त मेकअप वाटतोय मला. मम्मीने लिपस्टिक लावली म्हणल्यावर पोरीनं पण लावणं गरजेचं असतं का तुम्ही सांगा. कधी कधी वाटते की पोरगी पाहिजे, कधी कधी नको वाटते. आता मी सांगते का नको वाटते. मला हे टाकू द्या. कारण बेडवर आता जर मी गेली तर फॅन लावायला लागेल, आणि फॅन लावला तर दिवा विजेल. सकाळ धरणं विजला नाही, आता तरी नको थोड्यासाठी काहीतरी करायला, नाहीतर असं होतंच माझ्याकडून. कर्म करायला जाते आणि कांड होऊन बसतं म्हणूनसाठी. हां, मुलगी बाहेर जाताना जर मुलगा असतो ना, तर बाहेर जाताना आपण त्याला कपडे घातले झालं. त्या बिचाऱ्याला काही पावडर नको असती, टिकली नको असती, तो म्हणतोच मला नको आहे. पण पोरगी हेच कपडे का घातले, तेच कपडे का. पोरगा म्हणतो मला हाय ते कपडेच नाही, पण पोरगीचं नाही, हे चांगलं दिसत नाही, ते चांगलं दिसत नाही. म्हणजे अनुभव आहे म्हणून सांगते. खरंच पोरगा परवडला, पोरगी नको. जर वर्षी कानातलं करा, पायातलं करा, कपडे रोज रोज बदलून पाहिजे, ती दुसऱ्याने बघलती पाहिजे. पोरं फाटकी कपडे घालून हिंडायची म्हणले तर हिंडतील, त्यांना काय लाज वगैरे नसती. खरंच पोरी सांभाळणं पोरांचं पण काम नसतं. आम्हाला एक काहीतरी कळतंय पोरीला किती काय काय लागतं. ज्याला 3-3, 4-4 आहे ते काय करत असतील. क्लिपा घ्या, पट्ट घ्या, सरा. मेकअप करून आलेत आणखी. झाडावर चढली आणि पॅन्ट फाडल्या. हट काय हट करत्या. मशीन बंद पडलेली त्यामुळे त्याची पॅन्ट शिवली नाही, आता शिवली उद्या. आज एवढे सगळे कपडे मशीनला लावलेत आणि रोजच लावणार आहे. आता हाताने धुत नाही बसणार, मरू दे तिकडं. लाईट बिल ही येत नाही, पण लाईट जाते, कपडे अडकून पडतात. गेली म्हणजे 2 दिवस पत्ताच नसतो तिचा, कपडे सुटून जाते. म्हणून मशीनला कपडे लावायची भीती वाटते. येण्याची काही गॅरंटी नसते. येण्याची गॅरंटी असते ना तरी पण लावलं असतं. का भूत बसलंय तसं, बोल की. काय बोलू. आणि पोरगा कुठल्याच गोष्टीत कशाचा विचार करत नाही, पण पोरी आईनं केलंय ते पाहिजे, सवळ पाहिजे असतं. आता असं म्हणू नका, पोरगा करते, सांगितलंय मी. पाहिजे असतं तर आतापर्यंत झाला नसता. आज आम्ही सकाळपासून म्हणजे ना, जसं झालं आमचं पारायण, म्हणजे पुस्तक वाचून झालं ना, जेवण केलं आणि आम्ही आंब्याखाली जाऊन बसलेलो. ते आत्ताच आलं, पण तिकडचं काय शूट घेतलं नाही. आम्ही जुने फोटो बघत बसलेलो, सगळे जुने फोटो बघितले आज. बॅलन्स नसला ना फोनमध्ये की असे हालत होते बघा. गॅलरीतले फोटो बघावं लागतात. आणि खरं आहे, जेव्हा बॅलन्स नसला ना तर गॅलरीतले फोटो पण छान वाटायला लागतात. दिवसभर तेच बघितलं. 1 वाजल्यापासून आम्ही तेच करत होतो. फोटो बघायचं, फोटो काढत बसायचं. हां, सोनूचे थोडं फोटो काढलं जातं झाडावरती चढून. टिकलीत मोठी हाय सगळं कपाळ काळं केलंय, तोंड तर काळच आहे. गोळा तुझ्यापेक्षा व्हिडिओ मध्ये कोण गोरं दिसतंय? मी. आता सगळा तोंडावर माझ्या उजेड आलाय त्यामुळे मी तशी दिसते. बाकी मी नाहीये गोरी. आणि ती येऊन बसली ना त्यामुळे तर जास्तच गोरी दिसायला लागली. मी गोरी दिसते. ओके चला, झालेत माझ्या कपड्यांचे घडे घालून. आता काय करते, चूल पेटवते आणि भात घालते. हिला कर म्हणा. काम नाही हो, दुसरं काय. कामापेक्षा सुचतच नाही काय, नुसतं काम काम काम. हे ओढणी घाशी होती या.
सरसर सरसर वाजते. गोळ्या मी किती वाजता खाल्ल्यात माहिती आहे का? 3 वाजता. मला जागा लागली. आता भूक लागली मला. मला भिजवलं होतं एकदा. तांबे यायला लावला ती पाणी सांडलं अंगावर. हो ना ग? कर मला झाले. हो ना ग? फोड असले मला तर करमते. मला तर उलट वाटतंय. मला नाही आहे कार्ड माझ्याकडे. मोबाईल सॉरी, माझ्याकडे फक्त मोबाईल आहे बरं का मोकळा. माझ्याकडं कार्ड नाही आहे. ह्यांनी माझं कार्ड काढून घेतलं आहे. आता ते मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेन माझ्याकडे कार्ड, सिम कार्ड का नाही आहे ते. मोकळा फोन आहे माझ्याकडं. मी व्हिडिओ वगैरे अपलोड करते. तुम्हाला माहीत असेल मी कित्येक दिवस झालं फक्त संध्याकाळी रिप्लाय करते ह्याचा, कशाचा, कमेंटचा. दिवसभर मी रिप्लाय करत नाही आहे कारण माझ्याकडं फक्त मोबाईल दिला आहे, कार्ड माझ्याकडे दिलं नाही. त्याचं कारण जास्त मोठं नाही आहे, पण सांगेन मी तुम्हाला कधी तर शेअर करेन. आता ते माझ्या तोंडातून गेलं आहे ना तर बोलेन मी त्याच्याविषयी. जाऊ दे, आपलं एवढं पारायण होऊ देत, मग बोलूया आपण. ओके चला, झालं सगळ्या घड्या मारून. ठेवते आतमध्ये आणि लागते मार्गाला स्वयंपाकाच्या. तिला का मोबाईल फाशी दिसला. कोण ती गेली का खाली? जेव्हा नवऱ्याची माझी भांडणं होतील ना तेव्हा नवऱ्याची घडी, कपड्याच्या घड्याच काय, त्याचे कपडे पण धुवू वाटत नाहीत मला, पण पर्याय नसतो. सुरट उठ ना गा. चालू केलंय वाटतं. सर अगं सर की. आणि माझ्या नवऱ्याची भांडणं झालीत ना त्यामुळे मला त्याच्या कपड्यांच्या घड्या धुवू काहीच करू वाटत नाही. स्वयंपाक पण बनवू वाटत नाही त्यांच्यासोबत. मला म्हणजे त्यांच्यासाठी मला. लई दिसत ना अशी मी स्वयंपाक करायला बसले, तुम्हाला पण दिसत असेल ना. ओ सोनू मॅडम, तांब्या भरून आणा तांब्या. चुली स्वयंपाक करायचं म्हणलं तर सोनूला लई त्रास पडतो. प्रत्येक गोष्ट तिलाच आणावी लागते. मी अशी बसून सांगत असते नाही आहे तसं काही नाही आहे, मी पण जाते. पण न घावते सगळ्या जवळजवळ ती लई बारीक आहे ना, भुरभुर सगळं जळून जाते ना, तर मला थोडीशी काटकं मोडून पण आणावी लागते मोठी मोठी. पण ती मला तुटणार नाही ती या कोराडीनं. काय करू कालवण, टेन्शन उद्या. रोज उठून त्या कालवणाचं टेन्शन आहे. आले पाणी घेऊन ठेव तिथं नेऊन. किती फास्ट जायला लागलाय. काय करते बाळा? आणि हो मला कमेंट आलेलं मागच्या वेळेस की मिठात असं हात घालत जाऊ नको, आपण खिचडीला वगैरे उपवासाला टाकतो तर 2 मिठाचा पुडा इथं घरात एक दाखवते. आता तो संपला, आता हाच वापरायला काढला आहे मी. म्हणजे थोडंसं मीठ आहे पण नको ती टाकत नाही मी. तर हा पुडा असतो ना तो आमचा फक्त खिचडीसाठी असतो, दुसरा असतो ना ते आमच्या रोजच्या जेवणासाठी असतो या.
आणि भरण्या न आणण्याचं कारण भरण्या आमच्या पडायला बसतच नाही त्या, राहत पण नाही त्या. भले त्या गॅसनं पागळून जाणार, तव्यानं जळून जाणार, काय ना काय होणार. त्यामुळे आपल्या ह्याच्यातच ठेवत असतं. बाकीचं सामान असतं ते सगळं मोठ्या डब्यात असतं. आणि 2-2 मिठाचं पुढं आहे तर. आणि चमच्यानं मला अंदाज कळत नाही, हाताचा अंदाज आहे माझा. मी 1-2 वेळेस चमच्याने ट्राय केले, पण होतं काय, जास्त पडतं, खराट होतं आणि कधी कधी आळणी होतं. आणि हातानं ना परफेक्ट माप होतं मला, त्यामुळे मी त्याच्या नादाला लागत नाही. हे जे जिंदाबादच करते. कुठे चालली तू? बाळा, तांबे भरून आण ना. कळशी भरून घेते पण आता पुरतं मला तांबे भरून दे. लय गरम होते. ज्या लहानपणी भांडी गोंडी खेळायचो, त्या असा स्वयंपाक करायला छान वाटायचं ना. आता नको वाटतं, नको है ना बाळा. भांडी कुंडी खेळताना स्वयंपाक करायला भारी वाटतो. आणि खरोखर थांब, अजून थोड्या दिवसानं कळल. तेव्हा कपडे धुवायला खोटं छान वाटायची. आता नको वाटतं. वत की अजून एक भरून आण. नंतर ना तुला कसं माहिती? माझ्यावरनं तरी मी सांगते, आधी सगळं छान वाटायचं, लग्न झाल्यानंतर नको नको वाटतं. ए कुठे चालली या? रेशनिंग तांदूळ आहे त्यामुळे धुवायला लागतं, सगळं धुवायला लागतं, पण हे जरा जास्तच नीटनेटकं साफ करावं लागतं. आता बघा ते ड्रेस शिवून घेऊन गेले आणि पैसे दिले तर बघ, दाखव. दाखव 30 रुपये दिलं तर लगेच म्हणते माझ्या गल्ल्यात टाकू का. हा तर काय केलं तू? जा टाका, जावा गल्ल्यात टाका, निघा. पळाला लगेच. तर इकडं मी हीच बटाटा नाही इकडं मी बटाटा चिरून घेतलं, तर इकडं लसूण आणि कोथिंबीर पण बारीक केली. आता भात माझा शिजल्यात जमाय, तर कालवणाला घालणार आहे. माझ्याकडून घेते पैसे आणि ह्याच्यात टाकते, आणि तिचा पप्पा रोज सकाळ 10-20 रुपये घेऊन जातात, आणि ही नुसती माझ्याकडून पैसे घेते. येडे. आतडं घातलंय कालवणाला, बटाट्याचं कालवण घातले. आता घेते पीठ मळून. बघता बघता अंधार कधी झाला कळलंच नाही, किती अंधार झालाय बघा. आणि आज आमच्या गावात आहे यात्रा भैरवनाथाची. तिकडं कोण जाणार नाही, आम्हाला जायचं तर आम्हाला कोण नेणार नाही. तर असं चला घेते पटकन पीठ मळून, आणि हे आले तोपर्यंत व्हिडिओ अपलोडला लावते, आणि मग तिथून पुढे बघा. चपात्याचं पीठ मळून घेते, लाटते, आणि मग नंतर भेटते तुम्हाला.